सर, आपली ही शाळा अंध आणि मतिमंद शाळा जिजाऊ संस्थेने जून 2016 मध्ये स्थापन केलेली आहे। जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, अंध मतिमंद बांधवांना शिक्षण मिळावं आणि या मुलांचं शिक्षण खूप महागाईचं असल्यामुळे साहेबांनी हा विचार करून आपल्या इथे शाळा सुरू केली। त्या माध्यमातून एक फार मोठा आधार विद्यार्थ्यांना निर्माण झालेला आणि एक अंध आणि मतिमंद विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाची गंगा आपल्या विभागात आणलेली आहे। नमस्कार, माझं नाव वैभव मनोहर हाडळ। मी इथे 6 वर्षापासून या शाळेला जोडलो गेलो। या शाळेमध्ये गतिमंद विद्यार्थी 30 आहेत। त्याच्यामध्ये आपण मुलांना जे काही त्यांच्या सोयीस्करनुसार विषयाप्रमाणे शिकवतो। मग त्यांचे विषय जनरल मुलं आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांचे तसे विषय नसतात। अगदी 1 रुपया खर्च न करता आपण इथे पूर्ण निवासी शाळा इथे निवासी शाळा आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक, त्याच्यानंतर सामाजिक, मनोरंजनात्मक, खेळात्मक अशा विषयांमध्ये त्यांना आपण प्रावीण्य मिळवण्याचा काम करतो। नमस्कार, माझं नाव दीपाली पाटील। मी कोल्हापूरवरून आली आहे आणि मी इथं स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करते। म्हणजे मुलांना ब्रेल वगैरे शिकवते आणि जे बाकी विषय असतील ते शिकवते। बऱ्याच वेळेला पालक असतात, म्हणजे आम्ही जात असतो त्यांना सांगत असतो, तर तेव्हा बऱ्याच वेळेला पालक अंध आहे, मतिमंद आहे म्हणून त्या मुलांना शाळेमध्ये पाठवायला म्हणजे पाठवत नाहीत। काहींचे पालक ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात, त्यांना लहान असताना तर ते काळजी घेत असतात मुलांची, पण ते भविष्याचा विचार करत नाहीत। पण माझं म्हणणं असं आहे की त्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना शिक्षणासाठी पाठवून दिलं पाहिजे आणि जितक्या लवकर त्या मुलांना तुम्ही शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवून द्याल, शाळेमध्ये त्यांचा प्रवेश द्याल, तितक्या लवकर ती मुलं त्यांचं शिक्षण आणि त्यांचं काही कौशल्य आहेत ते आत्मसात करू शकतील। आणि शिक्षणाबरोबरच आपण संगीत, कॉम्प्युटर ह्या गोष्टी शिकवतो। संगीत हा एक फार महत्त्वाचा विषय आहे अंध विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, कारण उद्या जर नोकरी नाही मिळाली तर त्या कलेच्या माध्यमातून तो स्वतः उदरनिर्वाह करू शकतो। मला एवढंच म्हणायचं आहे की आजही समाजामध्ये बऱ्याचशा प्रमाणात न्यूनगंड आहे किंवा पालकांच्या मनामध्ये एक अशी भावना आहे, आपल्याच विभागात नाही तर संपूर्ण देशामध्ये एक भावना अशी आहे की अंध विद्यार्थी असो, मतिमंद असो, कर्णबधिर असो किंवा कुठल्याही प्रकारचं दिव्यांगत्व असेल तर जे पालक वर्ग सुशिक्षित आहेत किंवा कुठेतरी दिव्यांग व्यक्तींना शिक्षण घेताना बघितलेलं आहे, असे पालक आपल्या विद्यार्थ्यांना तळमळ करून कुठल्या तरी शाळेमध्ये नेऊन दाखल करतात। परंतु बहुतांशी पालक असे आहेत की त्यांना आज दिव्यांग व्यक्ती शिक्षण घेते हे सुद्धा माहीत नाही आहे। आम्ही जेव्हा फिरतो, सर्वे करत असतो तेव्हा बऱ्याचशा अशा केसेस आढळतात आम्हाला।
तर माझी एकच विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही प्रत्येक तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही दाखल करावं. आणि एक मला आवर्जून सांगावं असं वाटेल की तुमचा दिव्यांग पाल्य असेल तर त्याच्याकडे बघण्याचा तुमच्या घरातल्या इतर पाल्यांपेक्षा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा असतो. कारण आपण इतर पाल्यांकडे बघताना एक वेगळ्या दृष्टीने बघतो आणि दिव्यांग पाल्याकडे बघताना उपेक्षित दृष्टीने बघतो. तर ते करू नये. ते शेवटी तेही एक मूल आहे. त्याला तुम्ही प्रेरणा द्या, त्याला तुम्ही धीर द्या, मार्गदर्शन करा. तो पण भविष्यात असं काय करू शकतो की तुमचं नाव लौकिक करू शकतो.